नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. आज महिन्याचा शेवटचा दिवस. उद्यापासून नवीन वर्षही सुरू होतं आहे, वर्षाचा शेवटचा दिवस. तर आपण मार्केट कसं चालेल, मार्केट जेमतेम काल 80 पॉईंटमध्ये फिरत होतं. व्हॉल्यूमही खूप कमी होते, पण त्याच्यातसुद्धा फॉरेन इन्व्हेस्टरनी 3,844 कोटीची विक्री केली आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी 6,160 कोटीची खरेदी केली आहे. याच्यामध्ये आपण जर पाहू लागलो तर 61.25 एवढ्या लेव्हलला क्रूड आहे, 4.13 या लेव्हलला बॉन्ड यील्ड आहे आणि 97.92 या लेव्हलला डॉलर इंडेक्स आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये त्रास देणारं काही नाही. फक्त आपल्याला रुपया आणि डॉलर हे मात्र पाहावं लागेल. रुपया जर घसरला तर लगेच त्याचा परिणाम मार्केटमध्ये होतो आहे. अमेरिकन मार्केट बघायचं झालं तर त्यांचा डाव 15% गेल्या वर्षी वाढला आहे, S&P 18% वाढला, तर नॅसडॅक 22% वाढला आहे, पण बिटकॉईन मात्र 6% घसरला आहे. पण जागतिक पातळीवर शांतता नव्हतीच. रूस आणि म्हणजे रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध तणाव सुरू होऊन 4 वर्ष झाली. चीन तैवानमध्ये तणाव आहेत, इस्रायल हमासमध्ये आहेत आणि आता नवीन अमेरिका व्हेनेझुएला यांच्यामध्ये सुद्धा तणाव सुरू आहे. त्याच्यात ट्रम्प हे एक तणावाला आणखीन एक जादाचं कारण आहे. ट्रम्प येऊन 1 वर्ष झालं आहे, म्हणजे ट्रम्पचा सासूरवास मार्केटला अजून 3 वर्ष सहन करायचं आहे. काल सिरीज संपली, त्याप्रमाणे रोल ओव्हरही चांगले झाले. निफ्टीमध्ये 72% रोल ओव्हर आहे, बँक निफ्टीमध्ये 76% रोल ओव्हर आहे. तर ज्या ज्या शेअरमध्ये रोल ओव्हर चांगले होते ते शेअर काल वाढत होते. म्हणजे मध्यंतरी मला कुणीतरी कमेंटमध्ये म्हटलं होतं की तुम्ही निरीक्षण करा, म्हणजे काय करायचं आम्ही. तर काल तुम्ही जर मार्केटचं निरीक्षण केलं असेल तर ऑटो सेल्सच्या फिगर्स 1 तारखेला येतात. त्या दृष्टिकोनातून काल ऑटोचे शेअर्स सगळे वाढत होते आणि ज्यामध्ये रोल ओव्हर चांगले होत होते ते सुद्धा शेअर काल वाढत होते. टॉरेंट फार्मामध्ये 96% आहे रोल ओव्हर, बजाज ऑटोमध्ये 95%, LTI माइंट्री 93%, MCX 89%, JSW स्टील 91%. ॲक्सिस बँक काल पडली नाही, काल अख्खा वेळ ॲक्सिस बँक तेजीत होती, 90%. आणि आदित्य बिर्ला कॅपिटल 92% रोल ओव्हर झाला. नॉन ॲलॉय आणि ॲलॉय स्टीलच्या आयातीवर सेफगार्ड ड्युटी लावण्यात आली आहे, त्यामुळे याची खबर कुणाला तरी होती, म्हणून काल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया आणि सगळे स्टीलचे शेअरसुद्धा तेजीत असताना काल आपण पाहिले. म्हणजे पटकन तुम्ही मार्केटचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की या शेअरमध्ये काहीतरी घडणार आहे अशी कुणाला तरी खबर आहे. बाकीचं सगळं मार्केट पडत आहे आणि ठराविकच शेअर्स वाढत आहेत, याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. PCR सुद्धा 0.74 एवढा आहे. काही बातम्या आहेत त्या पाहूया.
इंडिगोला 458 कोटीची GSTची नोटीस आली आहे. लुपिनची सबसिडियरी नानोमी बीव्ही हिने ॲम्स्टरडॅम बेस विझू फार्मा बीव्ही हिचं ॲक्विजिशन केलं आहे. हे ॲक्विजिशन 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल आणि त्याची प्रोसिजर सुरू आहे. प्रिव्ही स्पेशालिटी केमिकलमधला 6.32% स्टेक ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकला जाणार आहे. यातून 700 कोटी रुपये अपेक्षित आहेत आणि हा स्टेक 2,835 ते 2,850 या भावाने विकला जाईल. म्हणजे ही फ्लोर प्राईस ठेवली आहे त्यांनी आणि बाजारभाव चालू आहे 3,150च्या आसपास. ताज जीविके प्रमोटर शालिनी भूपाल हिने इंडियन हॉटेलकडून 25.52% स्टेक म्हणजेच 1.60 कोटी शेअर्स 370 रुपयाच्या भावाने 592 कोटी रुपयाला घेतले आहेत. रिट्स बर्हार्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन झिम्बाब्वे कडून त्यांना $3.6 बिलियन ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर 3 महिन्यामध्ये पूर्ण करायची आहे. भारत फोर्जच्या फोर्जिंगच्या ऐवजी हल्ली डिफेन्सच्या ऑर्डरच जास्त दिसतात. डिफेन्स मंत्रालयाकडून त्यांना 1,662 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. मुथूट फायनान्सनी 3.25 लाख शेअर्स मुथूट मनीला अलॉट केले आहेत. पॉवर ग्रीड बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम आंध्र प्रदेशात लावण्यासाठी त्यांना LOA मिळाले म्हणजे लेटर ऑफ अवॉर्ड. धायकन्स सिस्टीमला DYNACON धायकन्स सिस्टीमला 246 कोटीची ऑर्डर RBI कडून मिळाली आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स यांना 2,298 कोटीची टॅक्स डिमांड नोटीस मुंबई टॅक्स अथॉरिटीकडून मिळाली होती. त्यापैकी 2,188 कोटी माफ झाले आणि आता फक्त 110 कोटी रुपये त्यांना भरावे लागतील. ओरिएंट टेक्नॉलॉजी 5 जानेवारी ही बोनससाठी रेकॉर्ड डेट ठेवली आहे. काल ओरिएंट टेक्नॉलॉजीचा शेअर 60 रुपये तेजीत होता. IFCI नॉर्थ ईस्टर्न डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनमधला 10% स्टेक त्यांनी 121 कोटी रुपयाला विकला. ZF स्टिअरिंग 161 कोटीची ऑर्डर रिन्युएबल एनर्जीसाठी त्यांना मिळाली आहे. देवयानी इंटरनॅशनल पीनट बटरमधला 51% स्टेक त्यांनी 9 कोटी रुपयाला विकला आहे. सिग्नेचर ग्लोबल इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी जी होती ती त्यांनी 30 कोटी रुपयाला विकली. आज 4 शेअर सामील होतील आणि 4 शेअर बाहेर पडतील. HFCL, NCC, सायंट आणि टिटाघर हे 4ही शेअर बाहेर पडतील तर स्विगी, वारी, प्रीमियर आणि बजाज होल्डिंग हे शेअर सामील होते.
एकच नवीन वर्षासाठी तुम्हाला संकेत द्यायचा झाला तर आपण शेअर मार्केटला एक मित्राच्या भूमिकेतून जर बघितलं तर तुम्हाला अधिक लवकर लक्षात येईल. आपण नेहमी काय म्हणतो, कठीण समय येता कोण कामास येतो. म्हणजेच कठीण किंवा संकटाच्या वेळेला जो आपल्याला मदत करतो तोच खरा मित्र असतो. तसंच मार्केटमधला कठीण समय म्हणजे काय तर मंदी. तर मंदीच्या वेळेला जो मार्केटमध्ये गुंतवणूक करतो त्याच्याच पोर्टफोलिओमध्ये तेजी येते असं म्हटलं तर अधिक चांगलं होईल. तेजीमध्ये तर सगळेच असतात. म्हणजे तुमची परिस्थिती चांगली आहे, तुम्हाला समाजात प्रेस्टीज आहे, सगळं सुंदर चाललं आहे, तर तुमच्याकडे येणारे सगळेच जण असतात. गुळाला मुगळे नेहमीच चिकटतात. पण जेव्हा कठीण वेळ येते तेव्हा जो मदत करतो तोच मित्र खरा. त्याचप्रमाणे मार्केटच्या मंदीमध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली तर त्या गुंतवणुकीतून चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं. तर नवीन वर्षामध्ये हा विचार करा की जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल तेव्हा ऑलरेडी तो शेअर वाढला आहे का, मग किती वाढला आहे, मग 52 वीक हायच्या जवळ आपण खरेदी करतो आहे का 52 वीक लोच्या जवळ आपण खरेदी करतो आहे. एवढा छोटा विचार जरी करून तुम्ही शेअरमध्ये गुंतवणूक केली तर ती महाग पडणार नाही. आता कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले मंदीत राहतील तर त्याच्यामध्ये एक विचार आहे की झोमॅटो आणि स्विगी याचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या धंद्यावर होईल, म्हणजेच त्यांच्या व्हॉल्यूमवर होऊ शकतो. त्याचप्रमाणे नवीन वर्षाचा 2025चा शेवट, 2026चं स्वागत, याच्यामध्ये खाणं पिणं, हॉटेल, लिकर या संबंधातले सगळे शेअर तेजीत राहतात. आणि ते शेअर मी दिले आहेत. तुम्हालाही काही शेअर आठवतील तर त्याचा विचार आजच्या ट्रेडिंगसाठी करावा, आज आणि उद्या. पहिल्यांदा पूनावाला फिनकॉर्प, कॅनरा बँक, पॉवर ग्रीड, युनियन बँक, भारत फोर्ज, बोरोसिल रिन्यूएबल, राईट्स, जिंदाल पॉलीचा आज रिझल्ट येणार आहे म्हणून नवीन फ्लोरिन कप अँड हँडल पॅटर्न तयार झाला आहे म्हणून नवीन फ्लोरिन. त्याचप्रमाणे आदित्य बिर्ला, सन लाईफ, AMC याच्यामध्ये सुद्धा कप अँड हँडल पॅटर्न तयार झाला आहे. अशोक लेलँड, इंडियन मेटल आणि फेरो ॲलॉईज, मारुती, इंडियन बँक, रेडिको खेतान, व्यंकीर, युनायटेड स्पिरिट्स, सुला, ताज GVK हे सगळं आजचं आणि उद्याचं वातावरण विचार करून दिले. रेडिको खेतान, व्यंकीर, युनायटेड स्पिरिट्स, सुला, ताज GVK, इंडियन हॉटेल, बजाज ऑटो, ICICI लोंबार्ड, MCX, मुथूट फायनान्स, श्रीराम फायनान्स, आदित्य बिर्ला सन लाईफ, AMC, हेरिटेज फूड, IFCI, टॉरेंट फार्मा, NMDC स्टील. काल NMDC स्टील बराच वाढत होता, 43 रुपये 20 पैशाच्या आसपास वगैरे बंद झाला आहे. त्याचप्रमाणे आज ड्युटी पण लावली आहे आयातीवर सरकारने, त्याचा
स्टील कंपन्यांना फायदा होईल. वा टेक वा बा. बँक ऑफ महाराष्ट्र, जिंदाल स्टेनलेस, स्टेट बँक ऑफ इंडिया, ब्लू डार्ट, कारण हे नवीन वर्षानिमित्त त्यांचा बिझनेस वाढतो म्हणून, आणि ओरिएंट टेक्नॉलॉजीमध्ये बोनस आहे म्हणून. तर मंदीमध्ये ब्लू स्टार आणि प्रिव्ही, कारण प्रिव्हीची मार्केटची प्राईस आणि डील होणार आहे त्याची प्राईस याच्यामध्ये 300 ते 400 रुपयाचा फरक आहे म्हणून. तर ब्लू स्टार आणि प्रिव्ही दोनच शेअर मंदीत दिले, बाकीचे शेअर तेजीत दिले आहेत. पण नवीन वर्षासाठी एक गोष्ट करा की आत्तापर्यंत ज्या चुका झाल्या त्या चुका करायच्या नाही. आणि काल मला कमेंटमध्ये सांगितलेलं 2026साठी म्हणे तुम्ही 26 स्टॉक द्या. पहिले 2026च्या स्टॉकपेक्षा सुद्धा आधी बजेट बघूया. बजेटमध्ये सरकारचं धोरण काय आहे ते पाहूया. सरकार कोणकोणत्या क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करणार आहे ते पाहून मग आपण पुढच्या वर्षासाठी कोणत्या शेअरकडे लक्ष द्यायचं ते ठरवूया. बराच भाग सरकारच्या बजेटमधून डिसाईड होत असतो, त्यामुळे आधी बजेटसाठी विचार करून गुंतवणूक करा. बजेट होऊ द्या. बजेटची काहीशी रॅली येऊ शकते आणि त्यानंतर मात्र आपण पुढच्या वर्षीच्या शेअरचा विचार करूया. 1 महिना गेला तरी काहीही बिघडणार नाही. आज आणि उद्या मजा असते सगळीकडे, तर मजा करून घेऊया आणि मग नवीन वर्षाचं आपण स्वागत शेअर मार्केटच्या दृष्टीनेही कसं करायचं ते पाहूया. नमस्ते.